सर्वांना जय खिरा. तर आज आपण बनवणार आहोत चिकन खिमा. त्याच्यासाठी इथे मी 6 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे बारीक करून आणि 4 टोमॅटो घेतले आहेत बारीक करून. त्यानंतर इथे चिकनचे पीस आहेत, ते जे मांस यात एक पण हड्डी अशी नाही आहे. तर आता आपण ते मिक्सरला वाटून घेतोय. फक्त मांसच आहे. जर तुमच्याकडे भेटत असेल जवळ चिकन किमा वगैरे तर तुम्ही ते वापरू शकता, नाहीतर घरातच असं बनवू शकता. तर मिक्सरला हे बघा मी कसं बनवलंय, एकदम मऊसूत झालेला आहे. तर सर्व आता चिकन आपण काढून घेतोय. मिक्सरमध्ये पण किमा मस्त छान होतो. मी नेहमी मिक्सरमध्येच करते, तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. हे बघा. त्यानंतर आता इथे मी गॅसवर टोप ठेवते, गॅस चालू करून त्यात तेल घालते. नाही बोलले तरी यात मी मोठे चम्मच घातलेले आहेत 4 तेलाचे. या प्रमाणात एवढा तेल तो लागेलच. आणि त्यानंतर तेल गरम झालं तर आपण कांदा टाकून घेतोय. मिक्स करून घ्यायचा आहे छान. कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता गुलाबीसर कांदा आता आपला झालेला आहे. नरम झालेला आहे कांदा. तर अजून आता आपण याला शिजवणार आहोत. त्याच्यासोबत शिजायला आता आपण टोमॅटो टाकतोय. टोमॅटो पाणी सोडतो, जसं जसं शिजतो तसंच पाणी सोडतो. मग त्या पाण्यातच टोमॅटो शिजला जातो. आपण मिक्स करून घेतोय, बघू शकता. परत याला आपण फास्टच गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. मस्त टोमॅटोने पूर्ण पाणी सोडलेलं आहे. हे बघा, ग्रेव्ही पण खूप छान होणार आहे आपली मस्त. त्यानंतर मी आज घालते आलं लसूण मिरचीची पेस्ट. छान शिजवून घ्यायची आहे ही पण. मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व गोष्टी चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे चांगले शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर आता यात आपण गरम मसाला अर्धा चम्मच घरचा, अर्धा चम्मच हळद, आगरी मसाला 2.5 चम्मच, त्यानंतर चिकन मसाला 1 चम्मच, त्यानंतर धने पूड अर्धा चम्मच. सर्व मसाला शिजवून घ्यायचा. गॅस करायची फास्ट. मसाला टाकायच्या अगोदर गॅस स्लो करायची, की मसाला आपण दुसरे मसाले टाकेपर्यंत जो मसाला टाकला तो करपायला नको, म्हणून गॅस अगोदर स्लो करा. सर्व मसाले टाकून झाला की नंतर गॅस फास्ट करून चांगले मसाले शिजवून घ्यायचे. चवीनुसार यात मीठ घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत. मसाले शिजल्यानेच तुम्ही काहीही बनवा ते चांगलं होतं. मसाला मेन शिजायला पाहिजे. त्यात मसाला शिजण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी आता आपण हा मसाला शिजवून घेतला. जेवढपर्यंत पाणी पूर्ण सोकून होतंय त्यावरपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं पाणी सोकलं जातं तुम्ही बघू शकता मसाला पूर्ण तेल सोडतोय, म्हणजेच आपला मसाला इथे पूर्णपणे रेडी आहे. त्यानंतर आता आपण यात टाकतो चिकनचा खिमा. तो मिक्स करून घ्यायचा आहे. चिकन लगेच शिजला जातो, म्हणून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा. जर चिकनचा खिमा असा आहे की तो अंड्यासारखाच आहे, म्हणून फटाफट तुम्ही त्याला मिक्स करून घ्या. कंटिन्यू चम्मच असा फिरवून घ्या, नाहीतर त्याचे गुड्डे तयार होतात. म्हणून अशा मिक्स करून घ्या. आणि मीठ पण आपण जे मसाला टाकतो तेव्हाच टाकून द्यायचं, अशाने मीठ लागलं जात नाही. म्हणून आता आपण खिमा एकदम मिक्स करू. अशा प्रकारे एकदम सुका खिमा आहे हा. जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल खिम्याची तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा छान कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. जसं जसं अजून शिजत जाईल तसं जसं अजून कलर येईल. गॅस करायची आहे स्लो आणि असं शिजत ठेवायचं आहे. ताटावर पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे. 2 वाफ काढून घ्यायच्या. हे बघा मस्त असं शिजलेलं आहे, पण अजून आपल्याला शिजवायचं आहे.
जेवढपर्यंत तेल सुटत नाही तेवढपर्यंत 2-3 वाफा काढून घ्यायचे. अजून 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही परत चेक कराल, तिथं पूर्णपणे तेल सुटलेलं आहे. किमा खाण्यासाठी एकदम रेडी आहे. तरी पण मला असं वाटलं थोडं अजून शिजू दे, म्हणून मी शिजवलं. तर इथे आता तुम्हाला पण दिसत असेल तेल, हे बघा पूर्णपणेच आता तेल सुटलेलं आणि पूर्णपणे एवढं सुंदर असा वास सुटलेला आणि बघायला पण सुंदर आणि खायला पण नंबर लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि हा किमा तुम्ही नक्की घरी ट्राय करा, सर्वांना आवडेल.